माणुसकीचा रक्षक, धाकलगावच्या तरुणाचे मिशन अपघातमुक्त प्रवास। 1 तासाचा गोल्डन आवर वाचवू शकतो जीव। चला माणुसकीच्या साखळीत सामील होऊया। अंबड, जालना। आजच्या धावपळीच्या युगात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे। अपघातानंतरचा पहिला 1 तास, ज्याला वैद्यकीय भाषेत गोल्डन आवर म्हणतात, तो कोणत्याही जखमी व्यक्तीसाठी जीवदान ठरतो। याच 1 तासाचे महत्त्व ओळखून अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील फारुख मनसूर पठाण यांनी एक अनोखी माणुसकीची साखळी निर्माण केली आहे। एकट्याने सुरू केलेला प्रवास आणि व्हॉट्सॲपचे बळ। फारुख पठाण हे 2016 पासून वैयक्तिक स्तरावर अपघातग्रस्तांना मदत करत आहेत। अनेकदा ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या गाडीतून गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवले आहे। मात्र अपघातांचे वाढते प्रमाण पाहून एका माणसाला सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी मदतीचा परीघ वाढवण्याचा निर्णय घेतला। या कार्यासाठी त्यांनी पुतण्या जुबेर सलीम पठाण यांच्या मदतीने एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला। अंबडचे पोलीस मार्गदर्शक विजय केंद्रे सर यांनी या कार्याचे महत्त्व ओळखून त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। या प्रयत्नामुळे आज महाराष्ट्रभरातील शेकडो संवेदनशील नागरिक या ग्रुपशी जोडले गेले आहेत। अशी चालते अपघात मदत केंद्राची यंत्रणा। 1. माहितीचा स्रोत। अपघात घडल्याची माहिती मिळताच ग्रुपवर तत्काळ कळवले जाते। 2. स्थानिक मदतीचे जाळे। ॲडमिन फारुख पठाण तत्काळ त्या परिसरातील ग्रुप मेंबर्सचा शोध घेतात। 3. तातडीने प्रतिसाद। त्या ठिकाणचा स्थानिक सदस्य घटनास्थळी पोहोचून विलंब न करता जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल करतो। 4. व्याप्ती। संभाजीनगर ते सोलापूर आणि जालना ते बीड या महामार्गांवर हे नेटवर्क अत्यंत सक्रिय आहे। आमचा हेतू तो 1 तास वाचवणे। या मोहिमेबाबत बोलताना फारुख पठाण म्हणतात, आमचा एकच हेतू आहे की अपघातग्रस्ताला अपघात झाल्यापासून 1 तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचे। तो 1 तास जर योग्य उपचारांसाठी मिळाला तर तो जीव वाचू शकतो। माझे सर्व ग्रुप मेंबर निस्वार्थीपणे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता या माणुसकीच्या कार्यात सहभागी झाले आहेत। मदतीसाठी संपर्क। जर तुम्हाला अपघातग्रस्तांना मदत करायची असेल किंवा मदतीची गरज असेल तर खालील क्रमांकावर संपर्क साधा। 845937939 98502074464। तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत। ही भावना जपणारी ही माणसं आज खरंच समाजासाठी देवदूत ठरत आहेत।